समाधियामि साधु साधु साधु। भगवान गौतम बुद्धांचा तथागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पैसा आहे कारण की आमच्या पार्टी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरी म्हणजे वर्षाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे। वर्षाताई आमच्या पार्टीची आहे आणि आज बोलतो ना कयामत से कयामत एक ताई के बदले दो ताई हमारे पास, हम लोग कभी नहीं हार सकते। बात याद रखो। क्या कहेगी आज सेक्रेटरी रविंद्र काळे, ज्योतिताई, डॉक्टर ज्योतिताई। मैंने अभी 2 मिनट पहले भी आपको बताया था कि ये जो अपना धारावी है वो मिनी इंडिया है। यहाँ सब जाति पाति के सब लोग एक साथ इकट्ठा रह के प्यार से रह के यहाँ हर एक त्योहार मनाया जाता है। आज सुबह ही आपने देखा होगा गुड़ी पड़वा की जो रथ यात्रा है, शोभा यात्रा है, वो निकली थी। अभी शाम को बाहर देखेंगे तो रमजान ईद का बहुत अच्छा माहौल वहाँ सामने है। और अभी भाई इन सब लोगों ने जो मिल के यहाँ भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की जो जयंती आने वाली है उसके लिए तैयारी की है। और बहुत जोश से उन्होंने, अभी आपने देखा होगा कि उन्होंने अभी से इतनी उनका जोश है। तो ये जोश मुझे लगता है कि जब तक जयंती नहीं होगी तब तक ये जोश हमेशा ऐसे रहेगा। और जब हम सब जो लोग थोड़ा साइड जाओ आप लोग। दादा आप इधर आ जाओ, आप उनके साथ में खड़े रहो ना। दीपक भाऊ वाघ, सेक्रेटरी रवींद्र काळे, ज्योतिताई, डॉक्टर ज्योतिताई यांच्या हस्ते आज या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे। आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य करायचं आहे। तत्पूर्वी महामानव भगवान गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेस काही पुष्पार्पण करतील आणि विश्वमाननीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी पुष्पार्पण करून आपल्या वेळात वेळ काढून इथे उपस्थित झाल्याबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीच्या वतीने मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो। सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सेक्रेटरी यांनी ताईचा सत्कार करायचा आहे। कार्याध्यक्ष शबुताई यांच्या वतीने स्वागत करण्यात येत आहे। स्वागत अध्यक्ष शबुताई यांच्या तर्फे स्वागत करण्यात येते। त्याचबरोबर स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ आपल्याला विनंती करण्यात येते पुढे यावे। त्याचबरोबर अध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी ताईला शॉल घालावी, शॉल अर्पण करावी। त्याचबरोबर खजिनदार आमदार ज्योतिताई गायकवाड यांना पंचफूलचा पट्टा अर्पण करतात। त्याचबरोबर कार्याध्यक्ष नानजीताई हे आमदार ज्योतिताई यांना स्वागत अर्पण करतात। टाळ्यांच्या गजरात मोठं स्वागत करावं। ताईंच्या हस्ते दीप प्रज्वलित करण्यात येत आहे। त्याचबरोबर प्रकाश लांडगे साहेब, बोधाचार्य प्रकाश लांडगे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी पुढील कारभार हातात घ्यावा। समस्त विश्वाला शांतीचा संदेश देणारे जगद्गुरु जगद्वंदनीय शास्त्रीमुनी महाकरुणी कथाधर गौतम बुद्ध यांच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय पवित्र सत्वमाला त्रिवार पंचांना विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवाच्या बहुजन हिताय बहुजन सुखाय धम्म कार्याला बहुजन कार्याला त्रिवार अभिवादन। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीचे सन्माननीय अध्यक्ष दीपक भाऊ वाघ, त्याचप्रमाणे सर्व कमिटीचे सन्माननीय सदस्य शांतीताई, शबुआत्या, अनिल भाऊ, रवी भाऊ, सिद्धार्थ भाऊ, संपूर्ण कमिटी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी ज्योतिताई गायकवाड यांचं स्वागत विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार आहेत आणि नुकताच त्यांना
पदभार देखील सांभाळण्यात दिलेला आहे. महिला बाल विकास ही समिती देखील त्यांच्याकडे आहे. कमिटी नमामि संघं नमामि. सावधान, सर्वांनी सोबत म्हणायचं आहे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. तुतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तुतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तुतीयंपि संघं शरणं गच्छामि, ततीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, ततीयंपि धम्मं शरणं गच्छामि, ततीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मूसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. साधु साधु साधु. भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, तथागत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. यापुढील सर्व सूत्र मी रवी भाऊ यांच्याकडे स्वाधीन करतो. अजय देवी साहेब पुढे येण्याची विनंती करावी. समोर समोर त्याचबरोबर सर्व महिला मंडळांना विनंती की त्यांनी पुढे येणार. त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या मिरवणूक कमिटीतील अध्यक्ष करण्यासाठी त्यांनी पुढे यावे. त्याचबरोबर स्वागत अध्यक्ष सिद्धार्थ भाऊ यांनी पुढे यावे. थोडं लांब लांब उभं राहा तरच क्लॅरिटी दिसणार. थोडं लांब लांब उभं राहा. मंडळांना विनंती आहे की त्यांनी पुढे जावे. बाबांना विनंती आहे डॉक्टर हे न पाहता आपण सर्वांनी एकसंघ होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीचं कार्यालय इथं झालं पाहिजे. आणि हे खऱ्या अर्थाने ज्या वेळेस दीपक भाऊ वाघ तुम्ही अध्यक्ष आहात तोपर्यंत हे झालं पाहिजे. आणखी काही तुम्ही कार्याध्यक्ष आहात तोपर्यंत झालं पाहिजे. आणि संध्याकाळी हमारे हार्ट ऑफ मुंबई न्यूज चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें. आमच्याकडे पैसा आहे कारण की आमच्या पार्टी आहे ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि दुसरी म्हणजे वर्षाताईसाठी जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. वर्षाताई आमच्या पार्टीशी आहे. आणि आज बोलतो ना कयामत से कयामत, एक ताई के बदले दो ताई हमारे पास, हम लोग कभी नहीं हार सकते. बात याद रखो. भाई क्या कहेंगे, आज का जो दिन है पूरे देश में जश्न मनाया जा रहा है. डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जयंती की जो कमेटी है उसके माध्यम से जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया गया, आपके माध्यम से हुआ. और आज गुड़ी पाड़वा का त्योहार है, उसके कल रमजान ईद है. अच्छे अवसर पे आपने जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन किया, क्या कहेंगे? मैंने अभी 2 मिनट पहले भी आपको बताया था कि ये जो अपना धारावी है वो मिनी इंडिया है. यहाँ सब जाति पाति के सब लोग एक साथ इकट्ठा रह के प्यार से रह के यहाँ हर एक त्योहार मनाया जाता है. आज सुबह ही आपने देखा होगा गुड़ी पाड़वा की जो रथ यात्रा है, शोभा यात्रा है, वो निकली थी. अभी शाम को आप बाहर देखेंगे तो रमजान ईद का बहुत अच्छा माहौल यहाँ सामने है. और अभी भाई इन सब लोगों ने जो मिल के यहाँ
भारत रत्न परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जो जयंती आने वाली है उसके लिए तैयारी की है और बहुत जोश से उन्होंने, अभी आपने देखा होगा कि उन्होंने अभी से इतनी उनका जोश है, तो ये जोश मुझे लगता है कि जब तक जयंती नहीं होगी तब तक ये जोश हमेशा ऐसे रहेगा। और जब हम सब जो लोग हैं यहाँ जुड़े हुए जो लोग हैं वो अपने डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के अनुयायी है, उनके विचारों पे चढ़ने वाले लोग हैं और उनके विचार आगे लेके जाने के लिए ही ये समिति बनाई है और ये लेके आगे लेके जाएगी। ये सब रमजान ईद और आज हुआ था, आपने अभी तो इनको इन सबको शुभेच्छा दी जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन करने के बाद जो बड़े त्योहार है उसका लिए तो हमेशा है, हम सब, मैं सबके लिए हूँ यहाँ। और मैं यहाँ यही कहना चाहूंगी कि गुड़ी पाड़वा की हार्दिक शुभकामनाएं और ईद की भी अपना रमजान ईद की सबको हार्दिक शुभेच्छा। इसके बाद आपने कुछ सोचा है कि आप कुछ त्योहार में कार्यक्रम देने वाले हैं या फिर गुड़ी पाड़वा के लिए? मुझे मेरे बहुत सारे भाइयों ने और बहनों ने घर पे बुलाया है, मुझे उनको घर पे जाके उनको शुभेच्छा देनी है और उनका जो अपनी ये है शीर खुरमा सेवैया उसका आस्वाद लेना है। और मुझे उनका सबका जो प्यार है, आपका जो सबका मिल रहा है वो प्यार हमेशा बना रहे, मेरे धारावी का प्यार ऐसे ही मैं शुभकामना यही हमेशा कामना करूँ। की गायकवाड साहेब नेहमी म्हणायचे की त्यांच्या विरुद्ध जे लोक उभे राहायचे ते स्वतःच नष्ट व्हायचे, काही न करता गायकवाड साहेबांनी कधीच कोणाचं वाईट केलं नाही, कधी चिंतलंही नाही, पण तरी सुद्धा ते त्यांच्या समोर उभे राहिले, वाईट त्यांनी चिंतलं तर तेच नष्ट व्हायचे। असंच आपल्या बाबतीत होईल, आपण कोणाचं वाईट करायची काही गरज नाही, ते समोर जे उभे आहेत ते जास्त काळ राहू शकत नाही, कारण जो दुसऱ्याचा वाईट चिंततो त्याचं कधीच चांगलं होत नाही, एवढं मला कळतं। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी जी शिकवण दिलेली आहे, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा। त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकत्र व्हायचंय, एकत्र राहून काम करायचंय। जे काही असेल, ज्या भाऊनी सांगितलं की आपल्याला इथे कमिटीचं ऑफिस पाहिजे, ह्या भाऊनी सांगितलं की ते राजकारण चाललंय, मी भाऊ तुम्हाला एक सांगू इच्छिते, आमच्या घरामध्ये कधीच राजकारण शिकवलं गेलं नाही, गायकवाड साहेबांनी कधी राजकारण केलं नाही, वर्षाताईंनी कधी राजकारण केलं आणि मला तर राजकारणातलं काही माहितीच नाही। मला एवढंच कळतं की आपलं माणसं आहेत, पूर्ण धारावी माझी आहे आणि आपल्या समाजातली माणसं आहेत, त्या सगळ्यांसाठी आपल्याला मिळून कामं करायची आणि जी माझ्याकडून होईल ती नक्की कामं नेहमी करणार आहे, तुमच्यासाठी बहीण नेहमी तयार असणार आहे। भूताई आम्हाला सिनियर आहे, ते आमचे नेते आहेत, आमचे सविताताई वाघमारे, ह्या लोकांनी फार आम्ही तिथं आंदोलन केलं, सगळं काय केलं, परंतु आम्हाला तिथं खच्चीकरण करण्यात आलं काही इथल्या समाजकंटकांच्या माध्यमातून, तर ते आणून पडायचं आहे आणि त्यावेळेस कुणीही बघायचे नाही की मी महायुतीतला आहे, मी या गटातला आहे, मी त्या गटातला आहे, हे न पाहता आपण सर्वांनी एकसंघ होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीचं कार्यालय इथं झालं पाहिजे। आणि हे खऱ्या अर्थाने ज्या वेळेस दीपकभाऊ वाघ तुम्ही अध्यक्ष आहात तोपर्यंत हे झालं पाहिजे, नानकेताई तुम्ही कार्याध्यक्ष आहे तोपर्यंत झालं पाहिजे। आणि खंडाकडे आहेत आज तरुण माझा मानसपुत्र, तो देखील या कमिटीमध्ये आम्ही त्याला कॉप करून घेतलेलं, इमेल करून घेतलेलं आहे, तो सहभागी झाला आहे, योगदान देतात। अश्विनी जगताप आज तरुण मुलगी, खऱ्या अर्थाने आमच्या मुली आजच्या तारखेला अशी परिस्थिती झालेली आहे, व्हॉट्सअप फेसबुकमध्ये बिझी आहे, परंतु अश्विनी जगताप इथं कौतुक करावं वाटतं की आज ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मिरवणूक कमिटीच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहे। खरंच तुला बाळा तुला क्रांतिकारी जय भीम। तुमच्या निदर्शनात एक गोष्ट आणून देतो की तुमच्या संघटनेमध्ये इंटरनल खूप डिस्प्यूट आहेत, याचा कदाचित तुम्हाला भविष्यात फायदा होईल, डिवाइड अँड रूलचा फायदा तुम्हाला होईल, परंतु त्याच्यामुळे समाजाचं सुद्धा नुकसान होत आहे। कारण तो स्पष्ट व्यक्ती सांगत होता की मला पैसे द्यावे लागतील तुम्हाला, मला लाईटिंग लावायला हे नाही आहे। आणि नंतर नाही स्ट्रीट लाईट नाही, रेडी पट्टी लागते। त्याच्यानंतर कळालं थोडीशी माहिती, खोलवर डीपली माहिती घेतल्यानंतर कळालं म्हणजे डीपली माहिती घेतल्यानंतर माहिती पडलं की कुणीतरी त्यांचे कान भरले होते की यावेळेस पैसे माग म्हणून। वर्षाताईंच्या काळात जर चांगल्या पद्धतीनं लाईटिंग लावली जात होती तर मग ज्योतिताईंच्या काळात असं काय होतंय याची आपण दखल घ्यावी, यावेळेस मार्गदर्शन करायला नाही, खंत म्हणून व्यक्त करतोय मी तुम्हाला। आणि तुम्ही आमदार आहात, सगळ्याच समाजासाठी, सर्व समाजासाठी तुम्ही कार्य करालच। आपल्या समाजाचं जे सर्वात मोठी वास्तू आहे भीमायन बुद्धविहार, त्याचंही काम जवळजवळ पूर्ण होत आलं, त्याच्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतो संपूर्ण समाजाच्या वतीने। आणि लवकरात लवकर त्याचं देखील उद्घाटन करून
तिथं पण आपण धम्मकार्य करायला सुरुवात करू. मी एक जो छोटासा पॉईंट रेज केलेला आहे, आपण त्याच्यावर जरूर लक्ष द्यावं. कमिटीचं कार्यालय व्हायला पाहिजे आणि जोपर्यंत मिरवणूक कमिटीचा अध्यक्ष असेल, जो असेल त्याच्या काळात त्याच्या राहून समाजाची सेवा या ठिकाणाहून झाली पाहिजे असं मी या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. आणि आपण या प्रसंगाला आपण धन्यवाद देतो. इथे सांगतो जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. डॉक्टर आम्ही न घर न दार ना खाल्लं का पिल्लं का कोणी चाय बी काहीच नाही. आम्ही फक्त बाबासाहेबांच्या ज्या बाबासाहेबांनी आम्हाला त्या घाणीतून काढलं, किड्यामाकडातून काढलं, त्यांच्यासाठी आम्हाला असं वाटते की आम्ही तर काहीतरी थोडंफार केलं पाहिजे म्हणून सतत आम्ही या मिरवणूक कमिटीमध्ये काम करतो. या मिरवणूक कमिटीमध्ये आम्हाला का पगार पाणी नाही आहे, पैसा पाणी भेटत नाही आहे. पण काय समाजकंठ त्यांच्याबद्दल बोलायला मला आवडत पण नाही आहे, पण काही समाजकंठ झालेले आहेत. मी ऐकलं होतं लगडे माकडे लुकडे हे सगळे फार आनंदी असतात. मी असं ऐकलं होतं, मी बघितलेलं नाही आणि बघितलेलं पण आहे. पण खरंच असे लोक बोलतात ते सत्य आहे. कारण माटुंगा लेबर कॅम्पमध्ये मी सतत 7 वर्ष अध्यक्ष झालेलो आहे. आणि ते असं नाही मी सकुशील झालेलो आहे. या बसलेल्या समाज बांधवांनी मला अध्यक्ष बनवलं 7 वेळा आणि 8वी वेळा आहे. 8 वेळा मी समाजाचा अध्यक्ष बनवण्यात आलो आहे. 7 वर्षात कधीच काय झालं नाही. पण यावर्षी काही समाजकंटक आपल्या माहितीकरता सांगतो ताई, मी 10 लाख रुपये जमा केले, 10-10.5 लाख जे काही, आणि 1,65,000 रुपये बॅलन्स पण दाखवले. समाजामध्ये एवढा पैसा कधीच झाला नाही होता आणि एवढा खर्चही सुद्धा झाला होता आणि एवढा बॅलन्स या 70 वर्षामध्ये कधी झाले नाही. पण आमच्या कारगिलमध्ये आम्ही खरंच एवढा पैसा जमवला आणि हा पैसा जमवण्याचा उद्देश एवढाच होता आणि एवढा खर्च करायचं कारण की ही जयंती मेरे बाप की है, तुमसे चलना चाहिए और गाजा बाजे के साथ चलना चाहिए. तर काही लोकांचं म्हणणं होतं बाबा तू कशाला एवढा पैसा खर्चच केला आणि तुला बापाची जाण नाही रे. बाप असता तर तो असं बोलत नसता की एवढा खर्च कशाला. आणि त्या बापाने या देशाला संविधान दिलं, या जगामध्ये आज त्याचं नाव आहे. त्या बापाबद्दल तू तो खर्च कशाला केलास लाज वाटते मला. आणि आपलं घरदार विकलं तरी चालेल. लोक मला बोलतात दीपक भाई तुम सुबह से आता रात को 1 बजे जाता है. पर जातीचे लोक म्हणतात क्यों करते हो, इतना मेहनत क्यों करते हो. मैं बोला मैं जिस क्षेत्र में जन्म लिया है, जिस समाज में जन्म लिया है, उस जन्म का बाप है ना डॉक्टर बाबा साहब है. और उनके लिए मैं चाहता हूँ थोड़ा कुछ करें. उनका 100 बार भी हम जन्म लेंगे ना तो भी फेल नहीं कर सकते. हम चाहते हैं कि जो हमसे हो इसलिए हम उसके लिए कार्य करने आते हैं. और 8 साल ये समाज ने मेरे को चुन कर दिया. या सब वाल्मिक समाज सब लोग बैठे हुए. पण तरी सुद्धा काही लोकांचं म्हणणं आहे की एवढा खर्च का करताय, एवढा खर्च का झाला. अरे ह्या टायमाला तर लोकांनी तुम्हाला सांगतो ताई की लोकांना फोन करून सांगितले पैसे देऊ नका, तुम्ही मिरवणूक कमिटीत जाऊ नका. 7 वर्ष कधीच झाले नाही. हे पुन्हा 8 वर्षामध्ये होते. हे मला हे समजत नाहीये. मला हे समजत नाही खरंच की यार तुम्हाला हे माहीत नाही ही माझ्याशी दुश्मनी आहे किंवा माझ्याबद्दल विरोध आहे. समोर येऊन लढा. आम्ही वाघाचे बछडे काल पण होतो ना आज पण आहे. काल पण होतं ना आज पण आहे. तुमच्या हिंमत नाही आमच्याशी लढायची. फक्त तुम्ही पाटणं बाबासाहेबाला विरोध करतात हे लक्षात ठेवा. मला नाही करत. ही जयंती माझ्या बापाची नाही, माझ्या आईची नाही आहे. ही जयंती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तुम्ही त्याला विरोध करतात. आज तुम्हाला माहिती आहे हा काही बजेट आहे ना, लाईटिंग होणार 10 लाख रुपये, 8 लाख रुपये, 6 लाख रुपये म्हणतात. कुठून आणायचे ते पैसे. आणि लोकांना तामझाम पाहिजे. लाईटिंग थोडीफार दिसली तर लोकांना असं वाटतं की ही लाईट काय केली. इथे लोकांना तामझाम पाहिजे. 500 रुपये दिले, 100 रुपये दिले तर बोलत कटावरून आमचं नाव नाही आलं. आम्ही येणं घरी जातो ना ताई. आज तुम्हाला सांगायचं कारण हेच आहे की आमची परिस्थिती काय ते सांगतो. येणार काळामध्ये जो अध्यक्ष होतो त्याला माहिती जातो ना. आम्हाला वाटतंय की बाबा आपला समाज आहे, आपले लोक आहेत, तिकडचे समाज आहे, पैसे देतो. असं वाटतं की ते लोक असे की शब्द होतात ना ते दुःख होतं. तरी पण आम्हाला ते कार्य पुढे घेऊन जायचं आहे म्हणून आम्ही ना त्यांची गोष्ट ऐकतो. चलो आगे. हम जानते नाही आहे कोण आहे. बाबासाहेबांना जाणत ते काही लोक. आपला समाज 500 रुपये 100 रुपये दिलं तरी असं बोलून दाखवतात की आमची नावं नाही. बाबासाहेबांना तुम्ही त्या मंत्र्यात जाता तर पावती फाडतात की तुमचं बिना पाय तुम्ही शिर्डीला जात. तो का विचारत नाही रे तुम्ही. का नाही तुम्ही हा विचार करत की तुम्ही त्या मला पैसे दिले तर का पावती घेतली नाही, का नाव नाही आलं तुझं, त्याला विचारलं का नाही. इथं तू येतो आणि बोलतो की माझं नाव काय नाही. मला लाज वाटते, शोकीनता वाटते की तुम्ही लोक हे का करतात. अरे बाबासाहेबांची जयंती थाटामाटामध्ये सगळ्यांची झाली पाहिजे. आपण सगळ्यांनी एकमेकांनी मिळून काम केलं पाहिजे. पैसा पाणी सगळ्यांनी मिळून दिला पाहिजे.
पण तुम्हाला ते नाही, कारण की तुम्ही बापाची इज्जत केलीच नाही ना. बापाची इज्जत केली असं तर बाप कळायला असता तुम्हाला. बाप माहित आहे तुम्हाला, लोकांना याच्याकरता तुम्ही हे करताय. दुःख वाटतं या गोष्टीचं. ताई भरपूर त्रास झाला, 7 वर्षामध्ये कधी नाही झालं, ह्या वर्षी झालं.